रुद्र सर, पिट्टी मैं बघू बघू कुठे वाजला? खूप वाजलं का ग? आई पण असेच फुंकर मारायचे ना. हो बाळा, बरं वाटतंय? हो आई, आता तू कधीच विसरणार नाही ना आम्हाला? नाही बा, मी तुम्हाला कधीच विसरणार नाही आणि तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मला सगळं आठवलंय. मला सगळं आठवलंय रुद्र सर, मला सगळं आठवलंय. आता गौरी कधीच सापडणार नाही, परत कधीच या घरात येणार नाही. तू नेहमी हसतोस ना सुमित मला, माझे डाव फसतात म्हणून. पण बघ, मी टाकलेला डाव यशस्वी झालाय. मी गौरीला या घरातून कायमच बाहेर काढले. आता लागते पुढच्या तयारीला. गौरी, तू कशी काय आलीस परत? मला काळजी वाटते बिट्टीची. ती आई मानते ना मला. ती आईच्या आठवणीत आजारी पडली तर म्हणून आले. अगं असं नाहीये गौरी. आणि तू तुझा विचार केलायस का? बरं, तू काहीही झालं तरी बिट्टीच्या आईची जागा नाही घेऊ शकत. उलट तू इथे थांबल्याने तुझंच नुकसान आहे. कसलं नुकसान? आता मी कसं सांगू तुला? खरं तर मला घरातल्याने गप्प बसायला सांगितलंय, पण मला काळजी वाटते ग तुझी. तुला सांगण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये माझ्याकडे. ए गौरी, पण मी तुला सांगितलंय घरातल्यांना सांगू नकोस हा. ऍक्च्युली काय, रुद्रची बायको हरवली नाहीये, त्यानं मारून टाकलंय तिला. खून केलाय तिचा. काय? अगं हो, म्हणजे त्याने हे का केलं, कसं केलं, कशामुळे केलं मला नाही माहित ग. ह्या सगळ्यांनी ज्या अपघाताबद्दल तुला सांगितलं ना, खरं तर तो तुझा अपघात नव्हता, त्याच्या बायकोचा होता. अहो अहो, काय बोलताय तुम्ही? हे मी खरं सांगते गौरी, रुद्रने गाडीचे ब्रेक फेल करून त्याच्या बायकोला मारून टाकलं. अगं खरंच, तू जर उद्या इथे थांबलीस ना, तो तुझा जीव गेलाय, मागे पुढे पाळणार नाही. मला तुझी खूप काळजी वाटते म्हणून सांगते. अगं तू प्लीज थांबू नकोस. अगं वाईट लोक आहेत हे सगळे, तुला काही होऊ शकतं. तुझ्या जीवाला धोका आहे गौरी इथे. चल मी तुला सोडते, तू ना तुझा जीव वाचव, मी तुला बाहेर सोडते. चल.
वा मिसेस पैठणकर, तुम्ही आई म्हणवता ना स्वतःला माझी, आणि स्वतःच्याच मुलाविरोधात कारस्थानं करता. तरी बरं आहे मी तुम्हाला कधी माझी आई नाही म्हणलं, कारण मला माहित होता फक्त इतरांना सांगण्यासाठी मी तुमचा मुलगा आहे. पण तुम्ही कधीही मनापासून माझ्यावर प्रेम नाही केलं, कधीही मला जीव नाही लावला. मी काही नाही बोललो. आईच्या मायेने मला कुशीत नाही घेतलं, मी काही नाही बोललो. मला जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही मला आधार द्यायला नव्हतात, मी काही नाही बोललो. पण आज मी बोलणार, कारण तुम्ही माझ्या प्रेमाला, माझ्या आयुष्याला, माझ्या बायकोला, माझ्या गौरीजींना माझ्यापासून तोडण्याचं काम करत होता. सगळं कळलंय मला मिसेस पैठणकर. रुद्र, ही तुझी बायको नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज होतोय रुद्र. खरंच सांगते मी. गौरी, तू सांग, तू याची बायको नाहीयेस म्हणून सांग याला. मीच रुद्र सरांची बायको आहे. मीच बायको आहे रुद्र सरांची. मग अपघात कोणी कोणाचा केलाय मिसेस पैठणकर? ब्रेक फेल करून नक्की कोणाला मारलं तुम्ही मिसेस पैठणकर? सांगा मिसेस पैठणकर, सांगा. राजन काका, राजन काका. इंद्र, काय सर? रेवती, थांब नंदाई. माझ्या बाबांविषयी जे विचार माझ्या मनात येत होते ना, ते विचार करणं मी थांबवत होतो. मला नेहमी वाटायचं की बाबांबरोबर असं काहीच घडलं नसेल, पण आज मात्र या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा आहे मला. रुद्र, तुला नेमकं काय म्हणायचंय? काका, त्या दिवशी बाबांसोबत काय घडलं होतं? बाबांचा ऍक्सिडेंट नक्की कसा झाला? अरे पण तुला आज तो विषय कशाला हवाय? नेमकं काय झालं सांग मला. नक्की त्या दिवशी काय घडलंय सांग. म्हणजे त्या दिवशी वीरेन ऑफिसमध्ये एक अर्जंट मीटिंग होती, काही क्लायंट्स आले होते. खरंच मला जायचं होतं त्या मीटिंगला, पण माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी वीरेनला सांगितलं तू जा, आणि मग तो माझ्या जागी वीरेन गेला मीटिंगसाठी. गाडी पुढे गेली आणि अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले आणि गाडी दरीत कोसळली. गौरीजींना बाहेर हीच गोष्ट सांगितलीत ना तुम्ही मिसेस पैठणकर?
रुद्र काय झालंय सांगशील का? माझ्या बाबांचा जीव घेण्याची हिंमत कशी झाली तुमची? रुद्र, अरे काय बोलतोस? नंदिनी, अगं काही बडबडतोय हा. मी मारेल का माझ्या नवऱ्याला? मी माझं कुंकू पुसेल का? तू समजू नये याला. अगं काय झालं याला? का असा बडबडतोयस रुद्र तू? मी नाही काय केलं. अरे कारण जी स्वतःच्या मुलाचा संसार मोडू शकते ती काहीही करू शकते. नाही रुद्र, असं काही नाहीये. राजन भाऊजी, तुम्हीच समजावं ना याला. मी कशाला असं करेन? मी कायचा संसार मोडेन? पवन, तो व्हिडिओ लाव. रुद्रची बायको हरवली नाहीये. त्यानं मारून टाकलंय तिला. खून केलाय तिचा. रुद्रने गाडीचे ब्रेक फेल करून त्याच्या बायकोला मारून टाकलं. अजूनही आठवत नाहीये का मिसेस पैठणकर? रेवती, हे सगळं काय आहे? तू असं का सांगत होतीस गौरीला? कारण त्यांना मी या घरातली सून म्हणून नकोय म्हणून. त्या मला या घरापासून तोडायचा प्रयत्न करत होत्या. त्यांना असं वाटलं मला काहीच आठवत नाही, पण मला आता सगळं आठवलंय. गौरी, अगं खरंच तुला आठवतंय सगळं? हो. आता काय बोलाल मिसेस पैठणकर? आता ह्यावर कुठलं कारण आहे तुमच्याकडे? लाज वाटते मला तुम्हाला आई म्हणायची. लाज. देवाने मला आई निवडण्याचा अधिकार दिला असता ना, तर मी कधीच तुमच्या पोटी जन्माला आलो नसतो. आणि जरी आलो असतो ना, तरी मरण पत्करलं असतं मी. माझ्या जवळच्या माणसांना का लांब करायचं असतं तुम्हाला? का जीव घेतलास माझ्या बाबांचा? बोला, का जीव घेतलास माझ्या बाबांचा? रेवती, रुद्र काय म्हणतोय खरं आहे ना? ते तू माझ्या भावाला, माझा वीरेन तुझ्यामुळे, माझ्या भावाचा मृत्यू झाला त्याला कारणीभूत मी आहे असं, ही अशी सन मी आयुष्यभर मनामध्ये ठेवून होतो. एक क्षण सुद्धा मी विसरलो नाही ती. त्यामुळे रुद्राच्या मनामध्ये माझ्याबद्दल तेढ निर्माण झाली होती. आत्ता आत्ता कुठे आमच्या नात्यामध्ये ओलावा निर्माण झाला होता. खरं तर त्या दिवशी मला जायला हवं होतं. रुद्र, त्या दिवशी मी जाणार होतो बाहेर, पण अरे मग का नाही गेला तुम्ही? का नाही गेलास तू? तुला मारायचं होतं मला, म्हणून मी केले गाडीचे ब्रेक फेल. हो, मी केले गाडीचे ब्रेक फेल.
माझा नवरा मेला, माझा बिर्याणी गमावला मी कशामुळे? तुझ्यामुळे माझा नवरा मेलाय, तुझ्यामुळे माझा रुद्र माझ्यापासून तुटला. आणि लोक सुद्धा इसून मला, ही मला कधीच आवडली नाही. पण तुम्ही दोघांनी माझ्या मुलाच्या गळ्यात बांधली ती. अरे या घरातली मेड रेवती पैठणकरची सून कशी होऊ शकते? काय होईल ती रेवतीची सून? मेडला माझी सून केलं, रुद्राची बायको. माझ्या नवऱ्याला मी नाही मारलं माझ्या नवऱ्याला तुम्ही दोघांनी मारलंय. माझा रुद्र माझ्यापासून तुम्ही कोण नाही? रेवती, खबरदार जर माझ्या आईवर हात उचलला तर. पैशांसाठी स्वतःच्या नात्यावर उठलेली, माझा संसार उद्ध्वस्त करू पाहणारी तुम्ही ना कधी आई होऊच नाही शकत. तुम्ही स्त्री पण नाही आहात, तुम्ही राक्षस आहात, राक्षस. रेवती, तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं वाटलं नव्हतं मला. इतके दिवस मी तुला माझी लहान बहीण समजून सतत सावरत आले, समजून घेत आले. या क्षणी मला तुझा जीव घ्यावा असं वाटतोय, पण तुझ्या पातळीला नाही ना उतरू शकत मी. दाद्या, देविकाची बाजू बी ह्याच लावून धरत होत्या. त्या देविकाने जे काय केलं ना, त्या मागे बी ह्याच असणार आहे. का केलं तुम्ही असं? स्वतःच्याच मुलाच्या आयुष्यात विष घालत होता का? प्रेमाने जग जिंकता येतं, पैशाने नाही. कधी कळणार तुम्हाला? पैसा सोयी देतो, सुख नाही. अहो, या सगळ्या माणसांनीच घर बनतं, पैशाने नाहीये. कधी कळणार आहे तुम्हाला? या आपल्या प्रेमाच्या माणसांना जपायचं सोडून काय करून बसला तुम्ही? का स्वतःच्याच मुलाच्या आयुष्यातली सुखाची सावलीची काढून द्यायचा प्रयत्न करत होतात का? अहो, कोणाला बोलताय तुम्ही गौरीजी? तिला ह्या घरात राहण्याचा काही अधिकार नाहीये. ही संपत्ती, संतती, सुख, समाधान, प्रत्येक सुखासाठी कायम तडपडली पाहिजे ही बाई. तेव्हा कुठे जाऊन नात्यांचं महत्व कळेल हिला. पण आता बस झाला, या घरात राहायची लायकी नाही हिची. चल बाहेर.